ब्रिटिश सत्तेचे परिणाम या घटकावर आधारित आपण 130 प्रश्न आज आपण पाहणार आहोत। नमस्कार, आदिनाथ उस्तुरे या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं खूप खूप स्वागत। तर आज आपण 8वी NMMS विषय इतिहास प्रकरण 3 ब्रिटिश सत्तेचे परिणाम यावर आधारित आपण 130 प्रश्न आपण पाहणार आहोत। या अगोदर आपण पहिला आणि दुसरा जो धडा आहे त्यावर आपण असेच 130 प्रश्न पाहिलेले होते। सर्व NMSच्या विद्यार्थ्यांनी आपले हे चॅनल सबस्क्राइब करायचं आहे। तसेच या यूट्यूब चॅनलच्या जी लिंक आहे तुम्हाला दिसत आहे त्याच्या खाली व्हॉट्सअपची लिंक आहे। सर्व NMSच्या विद्यार्थ्यांना जे तयारी करणार आहेत मुलं त्यांना ही लिंक पाठवा। सर्व या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ द्या। मोफत आहे, विद्यार्थ्यांना फायदा होईल, हाच एक हेतू या पाठीमागचा आहे। ठीक आहे, तर आपण आता प्रश्नाला चालू करणार आहोत। प्रश्न पहिला, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतात कशासाठी आली होती? भारतामध्ये सुरुवातीला कशासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आली होती? म्हणजे इसवी सन 1600 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झालेली होती, बरोबर आहे। आणि भारतामध्ये ती कशासाठी आलेली होती? तर ती व्यापार करण्यासाठी आलेली होती। व्यापार करण्यासाठी, लढाई नाही, धर्म प्रसारासाठी नाही ना शिक्षण देण्यासाठी नाही, तर ती कशासाठी आलेली होती? व्यापार करण्यासाठी आलेली होती। म्हणजे पर्याय क्रमांक काय? सी। पुढचा प्रश्न दुसरा, प्रश्न दुसरा, भारतात इंग्रजापूर्वी कोणत्या युरोपीय शक्ती आल्या होत्या? तर बघा, भौगोलिक शोधामुळे काय झालेलं होतं की अनेक युरोपीय सत्ता भारतामध्ये आलेल्या होत्या। आणि इंग्रजापूर्वी कोण कोण आलेलं होतं की पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश। पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश। या ठिकाणी पहिला पर्याय बरोबर आहे। रशियन नाही, ग्रीक रोमन नाही ना अमेरिकन नाही, पण पहिल्या पर्यायामध्ये ब्रिटिश हा शब्द त्याच्यामध्ये तुम्ही ऍड करायचा आहे, ब्रिटिश, बरोबर आहे। म्हणजे पर्याय क्रमांक पहिला, पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश असे सर्व युरोपीय भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत उतरलेले होते। तिसरा प्रश्न या ठिकाणी, इंग्रजांना सुरुवातीला भारतात कोणता विरोध सहन करावा लागला होता? इंग्रजांना सुरुवातीला भारतामध्ये कशाचा विरोध सहन करावा लागला होता? तर या ठिकाणी जेव्हा इंग्रज सुरुवातीला आले होते त्यांनी सुरुवातीला त्यांना पोर्तुगीजांचा कडवा विरोध झालेला होता। पोर्तुगीजांचा, मराठ्यांचा काही संबंध आलेला नव्हता या ठिकाणी, तर पोर्तुगीजांचा या ठिकाणी त्यांना विरोध सहन करावा लागलेला होता। म्हणजे पर्याय क्रमांक बी। पुढचा प्रश्न चौथा, इंग्रजांनी भारतावर वर्चस्व मिळवताना कोणत्या सत्ताधीशाचा विरोध सहन केला? बरोबर आहे, तर कोणाचा सहन केला? मी आताच हा प्रश्न डबल या ठिकाणी आलेला आहे। तर फ्रेंच, डच, स्थानिक सत्ताधीश असतील तर या सर्वांचा त्यांना विरोध सहन करावा लागला। म्हणजे पर्याय क्रमांक सी। पुढचा प्रश्न पाचवा, मुंबई प्रदेशावर इंग्रजाची नजर का होती? आता बघा, मुंबई प्रदेशावरती इंग्रजाची नजर का होती? कारण मुंबई हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते। मुंबई हे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते आणि त्यामुळे त्यांची या प्रदेशावर नजर होती। पर्याय क्रमांक सी। पुढचा प्रश्न सहावा बघा, इंग्रजांना मराठ्यांच्या राजकारणात प्रवेश कसा मिळाला? तर इंग्रजांना मराठ्याच्या राजकारणात प्रवेश कसा मिळाला? तर या ठिकाणी बघा, म्हणजे त्याचा इतिहास जर सांगायचं म्हटलं, हा जो मुंबई भाग होता या भागावर मराठ्यांची घट्ट पकड होती। आणि माधवराव पेशवे, बघा 3 नावं लक्षात ठेवा या ठिकाणी, मुंबई, माधवराव पेशवे आणि
याचा माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा जो चुलता आहे रघुनाथराव, तर रघुनाथरावांनी पेशवे पदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत मागितली. ह्या रघुनाथरावांनी कुणाची मदत मागितली? इंग्रजाची मदत मागितली. आणि याच कारणामुळे इंग्रजांना मराठ्याच्या राजकारणात प्रवेश मिळाला, म्हणजे पर्याय क्रमांक पहिला. ओके. पुढचा प्रश्न या ठिकाणी 7वा प्रश्न. पहिल्या इंग्रज मराठा युद्धाचा शेवट कशाने झाला? पहिला इंग्रज मराठा युद्धाचा शेवट कशाने झाला? तर बघा, पहिले जे इंग्रज मराठा युद्ध होतं, म्हणजे इंग्रज मराठा याच्यामध्ये 3 युद्धे झाली. 3 युद्धे. ते कुठून कुठपर्यंत? 1774 ते 1818 यांच्यामध्ये 3 युद्ध झाली. आणि त्यामध्ये पहिल्या युद्धामध्ये 1782ला सालबाईचा तह, इसवी सन कोणतं? 1782 सालबाईचा तह. लक्षात ठेवा. आता पुढे प्रश्न पण असेल याच्यावर, तरी पण मी ह्या प्रश्नात तुम्हाला सांगत आहे. सालबाईचा तह होऊन या ठिकाणी पहिल्या मराठा इंग्रज युद्धाचा शेवट झाला. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2. तैनाती फौज करारात कोणत्या अटी घालण्यात आल्या होत्या? तर तैनाती फौज करारात या ठिकाणी कोणत्या अटी घालण्यात आलेल्या होत्या? तर या ठिकाणी अनेक भारतीय सत्ताधीशांनी तैनाती फौजेचे करार केले होते आणि इंग्रजाच्या लष्करी मदतीचे आश्वासन देण्यात आले. परंतु अटी अशा होत्या की जे काही लष्कर होतं, बरोबर आहे, लष्करी मदतीचं त्यांनी आश्वासन दिलं होतं, परंतु त्या लष्कराचा जो काही खर्च होता तो खर्च त्यांनी स्वतः करायचा, त्या सत्ताधीशांनी. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी याचं जे उत्तर आहे, प्रश्न 8व्याचं जे उत्तर आहे, राज्यकर्त्यांनी इंग्रजी लष्कर ठेवावे. लष्कर तर ठेवावंच लागते, परंतु त्याचा जो खर्च आहे तो खर्च पण त्यांना करावा लागावा, असा त्यांनी त्या ठिकाणी अट ठेवण्यात आलेली होती. पुढचा, वसईचा तह केव्हा आणि कधी झाला? कोणी केला? बघा, कोणी केला असा प्रश्न आहे. तर या ठिकाणी दुसरा जो बाजीराव होता 1802 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने 1802 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने या ठिकाणी तैनाती फौजेचा करार केलेला होता आणि हा करार वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे. हा करार वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे. 10वा प्रश्न. दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धाचे मुख्य कारण काय होते? तर दुसऱ्या मराठा इंग्रज युद्धाचे मुख्य कारण काय होतं? कारण दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी, आपण आताच प्रश्न पाहिला या ठिकाणी बघा, या ज्या दुसऱ्या बाजीराव पेशव्याने जो काही वसईचा तह केला होता, हे काही मराठा सरदारांना मान्य नव्हतं. हे जे मराठा काही सरदार होते, या सरदारांना ते मान्य नव्हतं. त्यामुळे दुसरे इंग्रज मराठा युद्ध झालं. म्हणजे मराठा सरदारांचा विरोध होता. कशाला? या वसईच्या तहाला. जो वसईचा तह आहे त्या वसईच्या तहाला या ठिकाणी विरोध होता, म्हणून दुसरे इंग्रज मराठा युद्ध झाले. पुढचा प्रश्न. 1818 मध्ये इंग्रजाविरुद्ध युद्ध करून शरण आलेला मराठा पेशवा कोण? तर या ठिकाणी 1818 मध्ये जो काही शरण आलेला जो मराठा पेशवा होता तो म्हणजे दुसरा बाजीराव. कोण होता? दुसरा बाजीराव होता. पुढचा प्रश्न या ठिकाणी, पुढचा प्रश्न बघा, 12वा प्रश्न. तर मुघल बादशहाला इंग्रजांनी कसा ताब्यात घेतले? मुघल बादशहाला इंग्रजांनी कसे ताब्यात घेतले या ठिकाणी? बघा, तर या ठिकाणी
तर 12वा प्रश्न, तर जे काही 1818 मध्ये शरणागती पत्करली आणि मुघलाची राजधानी त्यावेळेस दिल्ली होती आणि प्रत्यक्षात ती जी दिल्ली आहे दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणाखाली होती आणि इंग्रजांनी काय केलं, त्या दौलतराव शिंदेच्या फौजेचा पराभव केला व जनरल लेक, बघा 3 नावं लक्षात ठेवा या ठिकाणी, प्रश्न अनेक वेगळे फिरवून विचारले जातात, जनरल लेक, दौलतराव शिंदे, मी शॉर्टकट लिहितो या ठिकाणी, दौलतराव शिंदे, बरोबर आहे, आणि या जनरल लेकनं या दौलतराव शिंदेना हरवलं आणि हरवून काय केलं त्यांनी, मुघल बादशहाला ताब्यात घेतलं, जनरल लेक आणि दौलतराव शिंदे. ओके, पुढचा प्रश्न 13वा, सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांना गादीवरून कसे काढले. बघा, सातारचे जे छत्रपती प्रतापसिंह होते यांना गादीवरून कसे काढले गेले, तर यांना गादीवरून कसे काढले गेले, तर या ठिकाणी बघा, तर जेव्हा पेशवाईचा अस्त झाला तेव्हा सातारचे छत्रपती प्रतापसिंह हे गादीवर होते, बरोबर आहे, आणि इंग्रजांनी काय केलं की छत्रपती प्रतापसिंहाशी तह करून ग्रँड डफ, बघा इथं आहे बघा, ग्रँड डफ या अधिकाऱ्याला नेमलं आणि त्यांना राज्यकारभारात मदत करण्यासाठी नेमणूक केली, परंतु त्यांना नंतर काय केलं, त्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात आलं. म्हणजे या ठिकाणी जो अधिकारी आहे ग्रँड डफ, बरोबर आहे, या व्यक्तीचा संबंध छत्रपती प्रतापसिंहाशी आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी, छत्रपती प्रतापसिंहाच्या मृत्यूचे वर्ष कोणते, तर त्यांना पदावरून काढून टाकलं, मग काढून टाकल्यानंतर त्यांना कोठे ठेवलं, काशी येथे ठेवलं, काशी येथे, आणि त्याच ठिकाणी 1847, बरोबर आहे, 1847 या ठिकाणी पर्याय क्रमांक सी, त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. रंगोबापूजी गुप्ते हे कोण होते, रंगोबापूजी गुप्ते हे छत्रपती प्रतापसिंहाचे कारभारी होते, छत्रपती प्रतापसिंहाचे कोण होते, कारभारी होते, कारभारी, आणि त्यांनी हे जे काही इंग्रजांनी केलेलं होतं, छत्रपती प्रतापसिंहांना पदावरून काढून टाकलेलं होतं, हा जो अन्याय झालेला होता त्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी इंग्लंडला गेले होते. ओके, पुढचा प्रश्न. नमस्कार, आदिनाथ उस्तुरे या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण 8वी NMMS विषय इतिहास प्रकरण 3 ब्रिटिश सत्तेचे परिणाम यावर आधारित आपण 130 प्रश्न आपण पाहणार आहोत. या अगोदर आपण पहिला आणि दुसरा जो धडा आहे त्यावर आपण असेच 130 प्रश्न पाहिलेले होते. सर्व NMSच्या विद्यार्थ्यांनी आपले हे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. तसेच या यूट्यूब चॅनलच्या जी लिंक आहे तुम्हाला दिसत आहे त्याच्या खाली व्हॉट्सअपची लिंक आहे. सर्व NMSच्या विद्यार्थ्यांना जे तयारी करणार आहेत मुलं त्यांना ही लिंक पाठवा. सर्व या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ द्या. मोफत आहे, विद्यार्थ्यांना फायदा होईल, हाच एक हेतू या पाठीमागचा आहे. ठीक आहे, तर आपण आता प्रश्नाला चालू करणार आहोत. प्रश्न पहिला, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतात कशासाठी आली होती. भारतामध्ये सुरुवातीला कशासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आली होती, म्हणजे इसवी सन 1600 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झालेली होती, बरोबर आहे. आणि भारतामध्ये ती कशासाठी आलेली होती, तर ती व्यापार करण्यासाठी आलेली होती, व्यापार करण्यासाठी. लढाई नाही, धर्मप्रसारासाठी नाही ना शिक्षण देण्यासाठी नाही, तर ती कशासाठी आलेली होती, व्यापार करण्यासाठी आलेली होती. म्हणजे पर्याय क्रमांक काय, सी. पुढचा प्रश्न दुसरा. प्रश्न दुसरा, भारतात इंग्रजापूर्वी कोणत्या युरोपीय शक्ती आल्या होत्या. तर बघा, भौगोलिक शोधामुळे काय झालेलं होतं की अनेक युरोपीय सत्ता भारतामध्ये आलेल्या होत्या.
आणि इंग्रजापूर्वी कोण कोण आलेलं होतं की पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश. पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश. या ठिकाणी पहिला पर्याय बरोबर आहे. रशियन नाही, ग्रीक रोमन नाही ना अमेरिकन नाही, पण पहिल्या पर्यायामध्ये ब्रिटिश हा शब्द त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करायचा आहे. ब्रिटिश बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक पहिला. पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश असे सर्व युरोपीय भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत उतरलेले होते. तिसरा प्रश्न या ठिकाणी, इंग्रजांना सुरुवातीला भारतात कोणता विरोध सहन करावा लागला होता? इंग्रजांना सुरुवातीला भारतामध्ये कशाचा विरोध सहन करावा लागला होता? तर या ठिकाणी जेव्हा इंग्रज सुरुवातीला आले होते त्यांनी सुरुवातीला त्यांना पोर्तुगीजांचा कडवा विरोध झालेला होता. पोर्तुगीजांचा, मराठ्यांचा काही संबंध आलेला नव्हता या ठिकाणी. तर पोर्तुगीजांचा या ठिकाणी त्यांना विरोध सहन करावा लागलेला होता. म्हणजे पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न चौथा, इंग्रजांनी भारतावर वर्चस्व मिळवताना कोणत्या सत्ताधीशाचा विरोध सहन केला? बरोबर आहे. तर कोणाचा सहन केला? मी आताच हा प्रश्न डबल या ठिकाणी आलेला आहे. तर फ्रेंच, डच, स्थानिक सत्ताधीश असतील तर या सर्वांचा त्यांना विरोध सहन करावा लागला. म्हणजे पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न पाचवा, मुंबई प्रदेशावर इंग्रजाची नजर का होती? आता बघा, मुंबई प्रदेशावरती इंग्रजाची नजर का होती? कारण मुंबई हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते. मुंबई हे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते आणि त्यामुळे त्यांची या प्रदेशावर नजर होती. पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न सहावा बघा, इंग्रजांना मराठ्यांच्या राजकारणात प्रवेश कसा मिळाला? तर इंग्रजांना मराठ्याच्या राजकारणात प्रवेश कसा मिळाला? तर या ठिकाणी बघा, म्हणजे त्याचा इतिहास जर सांगायचं म्हटलं, हा जो मुंबई भाग होता या भागावर मराठ्यांची घट्ट पकड होती आणि माधवराव पेशवे, बघा 3 नावं लक्षात ठेवा या ठिकाणी, मुंबई, माधवराव पेशवे. आणि याचा माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा जो चुलता आहे रघुनाथराव, तर रघुनाथरावांनी पेशवे पदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत मागितली. ह्या रघुनाथरावांनी कुणाची मदत मागितली? इंग्रजाची मदत मागितली. आणि याच कारणामुळे इंग्रजांना मराठ्याच्या राजकारणात प्रवेश मिळाला. म्हणजे पर्याय क्रमांक पहिला. ओके. पुढचा प्रश्न या ठिकाणी सातवा प्रश्न, पहिल्या इंग्रज मराठा युद्धाचा शेवट कशाने झाला? पहिला इंग्रज मराठा युद्धाचा शेवट कशाने झाला? तर बघा, पहिले जे इंग्रज मराठा युद्ध होतं, म्हणजे इंग्रज मराठा याच्यामध्ये 3 युद्धे झाली. 3 युद्धे. ते कुठून कुठपर्यंत? 1774 ते 1818 यांच्यामध्ये 3 युद्ध झाली. आणि त्यामध्ये पहिल्या युद्धामध्ये 1782 ला सालबाईचा तह, इसवी सन कोणतं? 1782 सालबाईचा तह. लक्षात ठेवा. आता पुढे प्रश्न पण असेल याच्यावर, तरी पण मी ह्या प्रश्नात तुम्हाला सांगत आहे. सालबाईचा तह होऊन या ठिकाणी पहिल्या मराठा इंग्रज युद्धाचा शेवट झाला. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक दुसरा. तैनाती फौज करारात कोणत्या अटी घालण्यात आल्या होत्या? तर तैनाती फौज करारात या ठिकाणी कोणत्या अटी घालण्यात आलेल्या होत्या? तर या ठिकाणी अनेक भारतीय सत्ताधीशांनी तैनाती फौजेचे करार केले होते आणि इंग्रजाच्या लष्करी मदतीचे आश्वासन देण्यात आले. परंतु अटी अशा होत्या की जे काही लष्कर होतं, बरोबर आहे, लष्करी मदतीचं त्यांनी आश्वासन दिलं होतं, परंतु त्या लष्कराचा जो काही खर्च होता तो खर्च त्यांनी स्वतः करायचा त्या सत्ताधीशांनी. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी याचं जे उत्तर आहे, प्रश्न 8व्याचं जे उत्तर आहे, राज्यकर्त्यांनी इंग्रजी लष्कर ठेवावे.
लष्कर तर ठेवावंच लागते, परंतु त्याचा जो खर्च आहे तो खर्च पण त्यांना करावा लागावा असा त्यांनी त्या ठिकाणी अट ठेवण्यात आलेली होती. पुढचा, वसईचा तह केव्हा आणि कधी झाला? कोणी केला? बघा, कोणी केला असा प्रश्न आहे. तर या ठिकाणी दुसरा जो बाजीराव होता 1802 मध्ये, 1802 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने, 1802 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने या ठिकाणी तैनाती फौजेचा करार केलेला होता आणि हा करार वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे. हा करार वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे. 10वा प्रश्न, दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धाचे मुख्य कारण काय होते? तर दुसऱ्या मराठा इंग्रज युद्धाचे मुख्य कारण काय होतं? कारण दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी, आपण आताच प्रश्न पाहिला या ठिकाणी बघा, या ज्या दुसऱ्या बाजीराव पेशव्याने जो काही वसईचा तह केला होता हे काही मराठा सरदारांना मान्य नव्हतं. हे जे मराठा काही सरदार होते या सरदारांना ते मान्य नव्हतं. त्यामुळे दुसरे इंग्रज मराठा युद्ध झालं. म्हणजे मराठा सरदारांचा विरोध होता. कशाला? या वसईच्या तहाला. जो वसईचा तह आहे त्या वसईच्या तहाला या ठिकाणी विरोध होता, म्हणून दुसरे इंग्रज मराठा युद्ध झाले. पुढचा प्रश्न, 1818 मध्ये इंग्रजाविरुद्ध युद्ध करून शरण आलेला मराठा पेशवा कोण? तर या ठिकाणी 1818 मध्ये जो काही शरण आलेला जो मराठा पेशवा होता तो म्हणजे दुसरा बाजीराव. कोण होता? दुसरा बाजीराव होता. पुढचा प्रश्न या ठिकाणी, पुढचा प्रश्न बघा, 12वा प्रश्न, तर मुघल बादशहाला इंग्रजांनी कसा ताब्यात घेतले? मुघल बादशहाला इंग्रजांनी कसे ताब्यात घेतले या ठिकाणी? बघा, तर या ठिकाणी तर 12वा प्रश्न, तर जे काही 1818 मध्ये शरणागती पत्करली आणि मुघलाची राजधानी त्यावेळी दिल्ली होती आणि प्रत्यक्षात ती जी दिल्ली आहे दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणाखाली होती आणि इंग्रजांनी काय केलं? त्या दौलतराव शिंदेच्या फौजेचा पराभव केला व जनरल लेक, बघा 3 नावं लक्षात ठेवा या ठिकाणी. प्रश्न अनेक वेगळे फिरवून विचारले जातात. जनरल लेक, दौलतराव शिंदे, मी शॉर्टकट लिहितो या ठिकाणी, दौलतराव शिंदे, बरोबर आहे. आणि या जनरल लेकनं या दौलतराव शिंदेना हरवलं आणि हरवून काय केलं त्यांनी? मुघल बादशहाला ताब्यात घेतलं. जनरल लेक आणि दौलतराव शिंदे. ओके. पुढचा प्रश्न 13वा, सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांना गादीवरून कसे काढले? बघा, सातारचे जे छत्रपती प्रतापसिंह होते यांना गादीवरून कसे काढले गेले? तर यांना गादीवरून कसे काढले गेले? तर या ठिकाणी बघा, तर जेव्हा पेशवाईचा अस्त झाला तेव्हा सातारचे छत्रपती प्रतापसिंह हे गादीवर होते, बरोबर आहे. आणि इंग्रजांनी काय केलं की छत्रपती प्रतापसिंहाशी तह करून ग्रँड डफ, बघा इथं आहे बघा, ग्रँड डफ या अधिकाऱ्याला नेमलं आणि त्यांना राज्यकारभारात मदत करण्यासाठी नेमणूक केली. परंतु त्यांना नंतर काय केलं? त्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात आलं. म्हणजे या ठिकाणी जो अधिकारी आहे ग्रँड डफ, बरोबर आहे, या व्यक्तीचा संबंध छत्रपती प्रतापसिंहाशी आहे. ओके. पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी, छत्रपती प्रतापसिंहाच्या मृत्यूचे वर्ष कोणते? तर त्यांना पदावरून काढून टाकलं. मग काढून टाकल्यानंतर त्यांना कोठे ठेवलं? काशी येथे ठेवलं, काशी येथे. आणि त्याच ठिकाणी 1847, बरोबर आहे,
47 या ठिकाणी पर्याय क्रमांक सी, त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. रंगो बापूजी गुप्ते हे कोण होते? रंगो बापूजी गुप्ते हे छत्रपती प्रताप सिंहाचे कारभारी होते. छत्रपती प्रताप सिंहाचे कोण होते? कारभारी होते, कारभारी. आणि त्यांनी हे जे काही इंग्रजांनी केलेलं होतं, छत्रपती प्रताप सिंहांना पदावरून काढून टाकलेलं होतं, हा जो अन्याय झालेला होता त्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी इंग्लंडला गेले होते. ओके, पुढचा प्रश्न बघा. प्रताप सिंहाविरुद्ध झालेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी रंगो बापूजी गुप्ते इंग्लंडला प्रवास केला. ओके, पुढचा प्रश्न. सतरावा प्रश्न या ठिकाणी बघा. तैनाती फौज या धोरणाचा उद्देश काय होता? तैनाती फौज या धोरणाचा उद्देश काय होता? उद्देश. तर या ठिकाणी हा जो प्रश्न आहे, तर या प्रश्नाचं उत्तर काय येणार? भारतीय राज्यांना स्वातंत्र्य देणे का नाही, तर फक्त व्यापार इंग्रजी सत्तेचे विस्तार करणे. बरोबर आहे. त्यांना प्रत्येक जे काही संस्थान होते प्रत्येका ठिकाणी आपले त्या ठिकाणी वर्चस्व प्रस्थापित करायचं होतं. ह्या तैनाती फौज या धोरणाचा उद्देश होता या ठिकाणी. ओके, पुढचा प्रश्न. रेसिडेंट या संज्ञेचा अर्थ काय? तर रेसिडेंट म्हणजे काय? तर व्यापारी नाही, सैनिक नाही, तर इंग्रजाकडून पाठवलेला प्रतिनिधी. इंग्रजाकडून पाठवलेला प्रतिनिधी. पुढचा प्रश्न. तैनाती फौजेच्या करारानुसार भारतीय सत्ताधीशांनी कोणता खर्च करायचा होता? बघा हा प्रश्न बघा कसं, म्हणजे प्रश्न कसे फिरवून विचारले जातात. तर इंग्रज लष्कराचा खर्च करायचा होता. या ठिकाणी काय करायचं होतं? इंग्रज लष्कराचा खर्च करायचा होता, म्हणजे पर्याय क्रमांक बी. तैनाती फौज धोरणामुळे भारतीय सत्ताधीशांना कोणती हानी झाली? तैनाती फौज धोरणामुळे भारतीय सत्ताधीशांना कोणती हानी झाली? तर 20वा जो प्रश्न आहे हा प्रश्न बघा. तर त्यांनी काय केलं? स्वतःचं स्वातंत्र्य गमावलं. बरोबर आहे. त्यांना काही आर्थिक लाभ झाला नाही, व्यापारात वाढ झाली नाही ना, लष्कर वाढले नाहीत. त्यांनी स्वतःचं स्वातंत्र्य गमावलं होतं. पुढचा प्रश्न. इंग्रज मराठा यांच्यामध्ये किती युद्धे झाली? तर इंग्रज व मराठा यांच्यामध्ये 3 युद्धे झाली. 1774 ते 1818. लक्षात ठेवा. पहिलं युद्ध झालं सालबाईचा तह. बरोबर आहे का? दुसरं युद्ध झालं वसईचा तह झाला, आणि वसईचा तह झाल्यामुळं काही मराठा सरदार नाराज होते, त्याच्यामुळं दुसरं युद्ध झालं. आणि तिसरं युद्ध 1818ला संपलं, म्हणजे या ठिकाणी पेशवाईचा अस्त झाला. पुढचा प्रश्न. पहिल्या इंग्रज मराठा युद्धात मराठ्यांनी कशी कामगिरी केली? तर पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये या ठिकाणी सर्व मराठा सरदारांनी एकजुटीने सर्वांनी एकत्र येऊन इंग्रजांना तोड दिले होते. त्यामुळे मराठ्याशी काय झाली? एकजुटीने लढून सरशी झाली होती, म्हणजे पर्याय क्रमांक 3 सी. सालबाईचा तह कोणत्या युद्धानंतर झाला? तर सालबाईचा तह हा पहिल्या इंग्रज मराठा युद्धानंतर झाला होता. कधी? 1782ला सालबाईचा तह. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न 24वा. दुसऱ्या बाजीरावांनी इंग्रजाशी कोणता प्रसिद्ध तह केला? तर दुसऱ्या बाजीरावांनी इंग्रजाशी वसईचा तह केला. कोण? दुसऱ्या बाजीरावांना. कधी? 1802ला. पुढे 25वा प्रश्न या ठिकाणी. दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धानंतर इंग्रजाचा मराठा राज्यात काय झाला? तर दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धानंतर इंग्रजांचा मराठा राज्यात हस्तक्षेप वाढला. या ठिकाणी पहिला पर्याय हस्तक्षेप वाढला. काय झालं? हस्तक्षेप वाढला या ठिकाणी. पुढचा प्रश्न 26वा. 1818 मध्ये महत्वाचं काय घडलं? तर 1818 मध्ये
या ठिकाणी दुसरा जो बाजीराव होता त्याने शरणागती पत्करली होती, म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक बी. 27वा प्रश्न, दिल्लीचा ताबा कोणी घेतला? तर दिल्लीचा ताबा हा तर जनरल लेख याने दौलतराव शिंदे यांना हरवून दिल्लीचा ताबा घेतलेला होता आणि मुघल बादशहाला त्यांनी काय केलेलं होतं, ताब्यात घेतलेलं होतं आणि त्यांनी हिंदुस्थान जिंकला. जनरल लेखने कोणाला हरवले? दौलतराव शिंदेंना हरवले. छत्रपती प्रतापसिंहांना कोणत्या ठिकाणी ठेवण्यात आले? तर काशी येथे ठेवण्यात आले. 30वा प्रश्न, रंगो बापूजी गुप्ते यांना इंग्लंडमध्ये यश मिळाले का? तर त्यांना इंग्लंडमध्ये यश मिळालं नाही. यानंतर 31वा प्रश्न पहा, दुहेरी राज्यव्यवस्था कधी आणि कुठे अस्तित्वात आली? तर दुहेरी राज्यव्यवस्था ही 1765 बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आली आणि तिच्याबद्दल नाव रॉबर्ट क्लाइव्ह हा त्याच्याबद्दल महत्त्वपूर्ण नाव आहे, लक्षात ठेवा. ओके. पुढचा प्रश्न, दुहेरी राज्यव्यवस्थेचा अर्थ काय होता? तर दुहेरी राज्यव्यवस्थेचा अर्थ होता की कंपनीने, दोन वेगवेगळे राज्य नाही, कंपनीने महसूल गोळा करणे आणि नवाबाने प्रशासन करणे, म्हणजे पर्याय क्रमांक बी या ठिकाणी. म्हणजे महसूल गोळा करण्याचं काम कंपनीनं घेतलं आणि शांतता व सुव्यवस्था फक्त बघायचं काम हे बंगालच्या नवाबाकडे ठेवलं. यालाच दुहेरी राज्यव्यवस्था असे म्हणतात. दुहेरी राज्यव्यवस्थेचा सर्वसामान्य जनतेवर परिणाम काय झाला? त्यांना स्वातंत्र्य मिळालं का नाही? कर माफ झाला का नाही? तर परिणाम असा झाला की सर्वसामान्य जनतेवर या ठिकाणी अधिकाऱ्यांनी कराची रक्कम स्वतःकडे ठेवली. बघा, म्हणजे या ठिकाणी सर्वसामान्य जनतेकडून कर रूपाने वसूल केलेले पैसे ही कंपनीतील अधिकारी का करायचे? स्वतःच्याच खिशामध्ये घालायचे. बरोबर आहे, असा परिणाम झाला, म्हणजे पर्याय क्रमांक सी. 34वा प्रश्न, इंग्लंडमधील व्यापाऱ्यांना ईस्ट इंडिया कंपनीबद्दल हेवा का वाटत होता? ईस्ट इंडिया कंपनीबद्दल हेवा का वाटत होता? कारण भारतातील, बघा, त्यांना भारतात यायला परवानगी नव्हती. बरोबर आहे, भारतात फक्त कंपनीलाच व्यापाराचा मक्ता दिला होता या ठिकाणी, परंतु इतर जे व्यापारी होते त्यांना प्रवेश नव्हता. म्हणजे भारतातील व्यापाऱ्याचा जो मक्ता होता तो फक्त ईस्ट इंडिया कंपनीलाच दिलं गेलेलं होतं. त्याच्यामुळे अनेक व्यापाऱ्यांना या कंपनीचा हेवा वाटत होता. पुढचा प्रश्न बघा, 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टने कोणता बदल केला? तर 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टने या ठिकाणी कोणता बदल केला? तर बंगालचा जो गव्हर्नर होता त्याला गव्हर्नर जनरल असं बनवलं. बरोबर आहे, बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल हे त्याचं पदनाम बदललं या ठिकाणी, म्हणजे पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा, भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? तर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल हा लॉर्ड वॉरन या ठिकाणी थोडं चुकलेलं असं वाटतं नाही, बरोबर आहे, वॉरन हेस्टिंग्स हा पहिला गव्हर्नर जनरल झाला होता. पुढचा प्रश्न, गव्हर्नर जनरलला कोणत्या समितीची मदत दिली गेली? तर गव्हर्नर जनरलला कोणत्या समितीची मदत दिली गेली? तर या ठिकाणी त्यांच्या मदतीला ही 4 सदस्याची समिती, त्यांच्या मदतीला 4 सदस्याची समिती त्यांना दिली गेली. पुढचा प्रश्न, 1784चा पीठचा भारतविषयक कायदा कशासाठी होता?
तर तो जो भारतविषयक कायदा होता तो कायदा कंपनीच्या भारतातील राज्यकारभारावर पार्लमेंटचे नियंत्रण ठेवण्यासाठी, कंपनीवर पार्लमेंटचे नियंत्रण ठेवण्यासाठी हा कायदा होता, म्हणजे पर्याय क्रमांक सी. पीठच्या कायद्यामुळे कोणते मंडळ स्थापन झाले? तर पीठच्या कायद्यामुळे भारतातील कोणते मंडळ स्थापन झाले? शिक्षण मंडळ, नियामक मंडळ. तर या ठिकाणी नियामक मंडळ स्थापन झाले. या ठिकाणी कायम स्वरूपाचं नियामक मंडळ स्थापन झाले. चाळीसावा प्रश्न या ठिकाणी बघा. 1813, 1833 व 1853 मध्ये पार्लमेंटने काय केले? तर या वर्षी पार्लमेंटनं काय केलं? तर कंपनीच्या कारभारात फेरबदल करणारे कायदे केले. 41वा प्रश्न. ब्रिटिश सत्तेच्या काळात भारतात कोणती प्रशासकीय व्यवस्था निर्माण झाली? तर पंचायत राज, केंद्रशासन नाही, तर नोकरशाही, लष्कर, पोलीस व न्याय संस्था ही प्रशासकीय व्यवस्था निर्माण झाली. मुलकी नोकरशाहीची निर्मिती कोणी केली? तर मुलकी नोकरशाहीची निर्मिती ही लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी केली. कॉर्नवॉलिसने अधिकाऱ्यांना खाजगी व्यापारास कशामुळे बंदी घातली? कारण भ्रष्टाचार थांबवण्यासाठी त्यांनी बंदी घातली. अधिकाऱ्यांना खाजगी व्यापार करू नये म्हणून काय केले? तर त्यांनी त्यांचे पगार वाढवले. प्रशासन सुलभ करण्यासाठी कॉर्नवॉलिसने जिल्हावार विभागणी केली. जिल्हावार. जिल्हाधिकाऱ्याची प्रमुख जबाबदारी कोणती होती? कर घेणे, न्याय देणे व सुव्यवस्था राखणे. अधिकाऱ्यांची भरती कोणत्या परीक्षेद्वारे होत असे? ICS. ICS म्हणजे काय? इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस या परीक्षेद्वारे त्यांची भरती होत असे. छत्रपती प्रतापसिंहांनी कोणत्या ठिकाणी तलाव बांधले? तर छत्रपती प्रतापसिंहांनी सातारा शहरामध्ये येवतेश्वर इथं जे देवालय होतं त्याच्या मागील बाजूस व महादरा येथे त्यांनी काय केलं होतं? तलाव बांधलेलं होतं. छत्रपती प्रतापसिंहांनी कोणता ग्रंथ लिहिला? त्यांनी सभानीती नावाचा ग्रंथ लिहिला. कधी लिहिला? 1827 ला. 1827 ला लिहिला. बरोबर आहे. आणि हा ग्रंथ कशाविषयक होता? हा ग्रंथ राजनीती विषयक होता. ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. डलहौसीने कोणत्या धोरणाने सातारा खालसा केले? तर डलहौसीने दत्तक विधान नामंजुरी. आणि हे कधी केलं? 1848 ला केलं. हे लक्षात ठेवा. सातारचे राज्य. एकावन्नवा प्रश्न. कॉर्नवॉलिसने अधिकाऱ्याचे पगार का वाढवले? डबल आला प्रश्न हा. भ्रष्टाचार टाळण्यासाठी. जिल्हाधिकारी कोणत्या 3 प्रमुख कामासाठी जबाबदार होता? त्या ठिकाणी बघा, तर न्याय देणे, महसूल गोळा करणे व शांतता व सुव्यवस्था राखणे या प्रमुख कामासाठी जबाबदार होता. इंग्रजी अधिकाऱ्याची भरती करणारी स्पर्धा म्हणजे आताच झालेलं बघा, इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस. छत्रपती प्रतापसिंहांनी मुलामुलींच्या शिक्षणासाठी काय उभारले? तर छत्रपती प्रतापसिंहांनी मुलामुलींना संस्कृत, मराठी व इंग्रजी शिकण्यासाठी त्यांनी पाठशाळा बांधली. काय बांधली? पाठशाळा बांधली. साताऱ्याहून महाबळेश्वर ते प्रतापगडापर्यंत काय तयार केले? तर त्यांनी साताऱ्याहून महाबळेश्वर ते प्रतापगडापर्यंत त्यांनी रस्ता तयार केला. रस्ता. छत्रपती प्रतापसिंहांनी. छत्रपती प्रतापसिंह कोणती सवय दररोज करत असत? तर ते दररोज हे रोजनिशी लिहित असत. रोजनिशी. आणि ते स्वतः लिहित असत. डलहौसीने सातारचे राज्य खालसा करण्यासाठी कोणते धोरण वापरले? तर दत्तक विधान नामंजुरी धोरण.
म्हणजे एखादं मूल जर तुम्ही दत्तक घेतला असाल तर त्याला पुन्हा त्या गादीवर बसता येणार नाही. सभानीती या ग्रंथाची छपाई 1827 मध्ये झाली. 1827. छत्रपती प्रतापसिंहांनी शहरात पाणी पुरवठ्यासाठी काय बांधले? तर त्यांनी पाणी पुरवठ्यासाठी काय बांधले? तलाव बांधले. तलाव म्हणजे पर्याय क्रमांक बी. प्रतापसिंहांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना काय लावले? तर प्रतापसिंहांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावली. पुढचा प्रश्न बघा. इंग्रज पूर्व काळात खेड्यातील अर्थव्यवस्था कशी होती? तर इंग्रजी अंमल सुरू होण्यापूर्वी खेड्यातील जी अर्थव्यवस्था होती ती स्वयंपूर्ण होती. पुढचा प्रश्न. इंग्रज पूर्व काळात शेतसारा कशाच्या आधारावर ठरवला जात असे? बघा. तर इंग्रज पूर्व काळामध्ये जो काही शेतसारा होता तो शेतकऱ्याच्या उत्पन्नावर, जमीनदाराच्या मर्जीवर, पिकाच्या उत्पादनावर आणि हवामानावर. तर इंग्रज पूर्व काळात पिकानुरूप शेतसारा आकारला जात असे. म्हणजे पिकाच्या उत्पन्नावर या ठिकाणी. बरोबर आहे, पिकाच्या उत्पादनावर. पर्याय क्रमांक सी. इंग्रज पूर्व काळात शेतसारा प्रामुख्याने कशाच्या स्वरूपात घेतला जात असे? तर हा जो काही शेतसारा आहे तो धान्य स्वरूपात घेतला जात असे. धान्य स्वरूपात. इंग्रजांच्या काळात शेतसारा कशाच्या स्वरूपात भरावा लागत असे? धान्यामध्ये. डबल झाला प्रश्न बघा. शेतसारा जर वेळेवर न भरल्यास काय घडत होते? तर शेतसारा भरण्यास जर उशीर झाला तर शेतकऱ्याकडून जमीन काढून घेतली जात असे. म्हणजे जमीन जप्त केली जात असे. इंग्रजांच्या महसूल पद्धतीमुळे शेतकऱ्यांचे काय नुकसान झाले? तर शेतकऱ्याचे काय नुकसान झालं बघा. तर शेतकरी मालदार झाले, शेतकरी अधिक शिक्षित झाले, शेतकरी कर्जबाजारी झाले. बरोबर आहे. यामुळं काय झालं? शेतकरी ही काय झाले? कर्जबाजारी झाले. कर्जबाजारी. कारण त्यांचं शोषण होऊ लागलं. शेतकरी त्यांचा माल व्यापाऱ्यांना का विकू लागले? बरोबर आहे. तर शेतकरी त्यांचा जो माल आहे तो माल व्यापाऱ्यांना का विकू लागले? कारण बघा. कारण व्यापारी व दलाल वाजवीपेक्षा कमी दराने त्यांचा माल खरेदी करू लागले. बरोबर आहे. आणि कारण त्यांना शेतसारा भरावा लागत होता आणि त्यामुळे काय झालं होतं? त्यांचा माल ते व्यापाऱ्यांना विकू लागले. व्यापारी व दलाल हे का करू लागले? तर वाजवीपेक्षा कमी, म्हणजे जी किंमत पाहिजे त्याच्यापेक्षा कमी दराने ते विकत घेऊ लागले. शेतकऱ्यांना शेतसारा भरण्यासाठी काय करावे लागे? शेतकऱ्यांना शेतसारा भरण्यासाठी आपली जमीन गहाण ठेवून सावकाराकडे कर्ज घ्यावे लागे त्यांनी. बरोबर आहे. सावकाराकडून कर्ज घ्यावं लागलं शेतसारा भरण्यासाठी. जमीन महसूल पद्धतीमुळे कोणते गट शेतकऱ्याचे शोषण करत होते? यामध्ये व्यापारी, सावकार, जमीनदार, सरकार हे सर्वच घटक हे शेतकऱ्याचे शोषण करत होते. इंग्रजांनी कोणत्या प्रकारच्या पिकांना उत्तेजन दिले? इंग्रजांनी नगदी पीक जे होते कापूस, नीळ, तंबाखू यासारख्या पिकांना उत्तेजन दिले. शेतीचे व्यापारीकरण म्हणजे काय? तर शेतीचं व्यापारीकरण म्हणजे सर्व जमीन. शेतीचे व्यापारीकरण म्हणजे या ठिकाणी बघा की
अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून देणारी पिके, व्यापारी पिके घेण्यावर जो भर देऊ लागला तर त्याला शेतीचे व्यापारी, म्हणजे नफ्यासाठी नगदी पिकाची लागवड करणे म्हणजे शेतीचे व्यापारीकरण होय. इंग्रज लष्करांची मुख्य जबाबदारी कोणती होती? तर इंग्रज लष्कराची मुख्य जबाबदारी होती ती म्हणजे नवे प्रदेश हस्तगत करणे व जे काही इंग्रजाविरोधी जे काही भारतामध्ये जे उठाव होत होते ते मोडीत काढणे ही लष्कराची कामे होती. पोलीस दलाचे मुख्य कार्य काय होते? कायदा व सुव्यवस्था राखणे. प्रत्येक जिल्ह्यात कोणती 2 प्रमुख न्यायालये स्थापन केली गेली? तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिवाणी न्यायालय व फौजदारी न्यायालय. मुलकी खटल्यासाठी बघा, दिवाणी कशासाठी? मुलकी खटल्यासाठी दिवाणी न्यायालय आणि फौजदारी खटल्यासाठी फौजदारी न्यायालय. हे 2 मुद्दे पण तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. उच्च न्यायालय का स्थापन करण्यात आली? तर उच्च न्यायालय कशासाठी स्थापन करण्यात आली? कारण एखादा निर्णय असेल त्या निर्णयाचा फेरविचार करता यावा यासाठी उच्च न्यायालय स्थापन करण्यात आली. पुढचा प्रश्न, पूर्वी न्यायदानात कोणत्या आधारावर भेदभाव केला जात असे? तर पूर्वी न्यायदानामध्ये त्यांच्या जातीवर आधारित भेदभाव केला जात असे. भारतासाठी कायदे संहिता कोणी तयार केली? तर या ठिकाणी लॉर्ड मेकॉले यांच्या नेतृत्वाखाली कायद्याची संहिता तयार करण्यात आली. कायद्यापुढे सर्व समान हे तत्व कोणी रूढ केले? कायद्यापुढे सर्व समान हे तत्व इंग्रजांनी रूढ केले. युरोपियावरील खटल्यासाठी कोणती विशेष बाब होती? तर युरोपीय लोकांवर जे काही खटले होते त्यासाठी स्वतंत्र न्यायालय व वेगळे कायदे या ठिकाणी अस्तित्वात आले. नवीन कायदे सामान्य लोकांसाठी कठीण होते. नवीन कायदे सामान्य लोकांसाठी का कठीण होते? कारण ते या ठिकाणी बघा, तर नवीन जे कायदे होते ते सामान्य लोकांना समजत नव्हते. बरोबर आहे, सामान्य लोकांना ते का करत नव्हते? समजत नव्हते आणि ते इंग्रजीत पण होते या ठिकाणी, म्हणजे पर्याय क्रमांक बी. न्याय प्रक्रियेतील एक मोठा दोष कोणता आहे? तर न्याय प्रक्रियेमध्ये सर्वात मोठा दोष की हे जे खटले आहेत ते वर्षानुवर्ष चालत आणि खर्चिक होत असत, म्हणजे लगेच त्याचा निकाल लागत नसे. इंग्रजापूर्वी भारतात आक्रमण करणारे काय करत होते? तर या ठिकाणी अनेक आक्रमण का करत होते? इंग्रजापूर्वी भारतात आक्रमण करणारे भारतामध्ये काय झाले? स्थायिक झाले आणि ते आपल्या संस्कृतीमध्ये मिसळून गेले. भारतावर राज्य केले तरी प्राचीन आक्रमकांनी काय केले नाही? भारतावर त्यांनी राज्य केले परंतु त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल केले नाहीत. इंग्रजांची आर्थिक धोरणे कोणत्या व्यवस्थेला पोषक होती? जी इंग्रजांची आर्थिक धोरणे ही भांडवलशाही अर्थव्यवस्थेला पोषक होती. इंग्लंडमध्ये कोणत्या क्रांतीमुळे भांडवलशाही अर्थव्यवस्था आली? की औद्योगिक जी क्रांती झाली इंग्लंडमध्ये त्यामुळे या ठिकाणी भांडवलशाही अर्थव्यवस्था आली. इंग्रजांनी भारतात कोणती अर्थव्यवस्था लागू केली? इंग्रजांनी भारतात या ठिकाणी इंग्लंडला फायदेशीर या व्यवस्थेला पोषक म्हणजेच इंग्लंडला फायदेशीर अशी अर्थव्यवस्था भारतात लागू केली. इंग्रजांच्या धोरणाचा भारतीयावर काय परिणाम झाला? त्यामुळे भारतीयांचे आर्थिक शोषण झाले.
इंग्रजांची आर्थिक धोरणे मुख्यतः कोणाच्या फायद्यासाठी होती? इंग्रजांची आर्थिक धोरणे ही इंग्लंडच्याच फायद्याची होती. इंग्रजांनी भारतात कोणत्या प्रकारचा बदल घडवून आणला? इंग्रजांनी भारतात या ठिकाणी आर्थिक मूलभूत बदल आणि भारतामध्ये आर्थिक मूलभूत बदल या ठिकाणचा बदल घडवून आणलेला आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी, शेतीचे व्यापारीकरण म्हणजे काय? तर नफा मिळवण्यासाठी नगदी पिकाची लागवड ही या ठिकाणी शेतीचे व्यापारीकरण होय. 1860 ते 1900 या काळात भारतात कोणती कोणती संकट आली? तर या ठिकाणी भारतात मोठे दुष्काळ पडले. या ठिकाणी पुढचा प्रश्न, इंग्रज राज्यकर्त्यांनी दुष्काळ निवारणासाठी काय केले? तर त्यांनी दुष्काळ निवारण्यासाठी फारसे प्रयत्न केले नाहीत. पुढचा प्रश्न, इंग्रजांनी वाहतूक व्यवस्था सुधारण्यामागे काय हेतू होता? तर इंग्रजांना वाहतूक व्यवस्था सुधारण्यामागे व्यापार वाढवणे व प्रशासन सोयीचे करणे हा हेतू होता. कोणता महामार्ग इंग्रजांनी बांधला? या ठिकाणी कोणता महामार्ग? मुंबई नाशिक. बहुतेक प्रश्न महामार्ग का रेल्वे मार्ग? बघा या ठिकाणी महामार्ग बांधला. कोलकाता व दिल्ली हा त्यांनी काय केलेला आहे? महामार्ग बांधलेला आहे. भारतात प्रथम रेल्वे सेवा मुंबई ते ठाणे कधी? 1853. लक्षात ठेवा. आणि 1853लाच अजून एक तारा यंत्र ही पण योजना त्यांनी चालू केली होती. म्हणजे 1853ला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि तारा यंत्रामुळं काय घडलं? तारा यंत्रणामुळं काय झालं की भारतातील प्रमुख शहरे व लष्करी ठाणी एकत्र जोडली गेली. पुढे इंग्रजांनी आणखी कोणती एक व्यवस्था सुरू केली? तर इंग्रजांनी डाक व्यवस्था ही सुरू केली. भारतातील पारंपरिक उद्योगावर इंग्लंडच्या मालामुळे काय परिणाम झाला? तर भारतातील पारंपरिक उद्योगधंदे काय झाले? स्पर्धा झाली आणि उद्योग बंद पडले. भारतीय कारागीर का बेकार झाले? कारण भारतातील जे पारंपरिक उद्योगधंदे होते ते सर्व उद्योगधंदे बंद पडले आणि त्यांनी ते स्पर्धा करू शकले नाहीत. मालाशी स्पर्धा करणे, स्वस्त मालाशी यांत्रिक मालाशी स्पर्धा ते करू शकले नाहीत. त्यामुळे भारतीय कारागीर बेकार झाले. भारतात उद्योगधंदे का विकसित होऊ शकले नाहीत? कारण भांडवल व्यवस्थापन व सरकारचा पाठिंबा यांचा अभाव. मुंबईतील पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली? तर मुंबईतील पहिली कापड गिरणी जमशेदजी टाटा. या संबंधित अनेक मुद्दे खूप आहेत बघा या ठिकाणी. आता पुढे पण काही प्रश्न असतील ते बघूया अगोदर आपण. बघा म्हणजे जमशेदजी टाटांनी पहिली कापड गिरणी सुरू केली 1853ला. हे इसवी सन लक्षात ठेवा. आणि पुढचा जो प्रश्न आहे त्यांनीच पुन्हा सुरू केली ताग गिरणी 1855ला. बरोबर. जमशेदजी टाटा यांनी पोलाद कारखाना कुठे सुरू केला हो? त्यांनी जमशेदपूर या ठिकाणी. बघा या संबंधित पण तीन गोष्टी लक्षात ठेवा. एक म्हणजे इसवी सन 1907. दुसरं म्हणजे त्या पोलाद कारखान्याचं नाव काय? तर टाटा आयर्न अँड स्टील कंपनी. टाटा आयर्न अँड स्टील कंपनी. कोणत्या वर्षी सुरू केला? आत्ता सांगितलं 1907ला सुरू केला. भारतात कोणत्या नवीन उद्योगांना सुरुवात झाली?
या ठिकाणी कोळसा, धातू, सिमेंट, रसायने या हे नवीन उद्योग सुरू झाले. 19व्या शतकात युरोपात कोणते नवीन मूल्य प्रवाह निर्माण झाले? तर 19व्या शतकात बौद्धिकता, मानवतावाद, राष्ट्रवाद, उदारमतवाद हे नवीन मूल्य प्रवाह निर्माण झाले. इंग्रजांना भारतीय समाजाचा अभ्यास का करावा लागला? कारण इंग्रजांना भारतातील समाजाची ओळख म्हणजे भारतीयांनी शासन सोपे होण्यासाठी, भारतातील समाजाची ओळख व्हावी, बरोबर आहे, शासन सोपे होण्यासाठी भारतीयांनी शिकावं म्हणून, म्हणजे पर्याय क्रमांक सी. इंग्रजांनी भारतातील कोणत्या गोष्टीचा अभ्यास केला? तर इंग्रजांनी भारतातील परंपरा, साहित्य, इतिहास, संगीत, प्राणी, पक्षी या सर्व विषयाचा त्यांनी अभ्यास केला. सुधारणामुळे भारतीय समाजावर काय परिणाम झाला? या ठिकाणी सुधारणामुळे भारतीय ह्याच्यावर काय परिणाम झाला? तर सुधारणामुळे या ठिकाणी सामाजिक विचारांना चालना मिळाली. सुधारणामुळे भारतीय समाजावर काय झाला? सामाजिक विचारांना चालना मिळाली. देशातील विविध भागातील लोकांमध्ये काय वाढले? देशातील विविध भागातील लोकांमध्ये या ठिकाणी संपर्क व एकतेची भावना वाढली. संपर्क व एकतेची भावना वाढली. भारतातील पारंपरिक उद्योगाचा ऱ्हास का झाला? कारण इंग्लंडच्या स्वस्त यांत्रिक मालामुळे, म्हणजे या ठिकाणी जे स्वस्त मालाशी स्पर्धा करणे भारतीय कारागिरांना कठीण गेले. ते इंग्लंडमधून येणाऱ्या मालावर भारतात कर किती होता? मालावर कर हा किती होता? या ठिकाणी कर इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या मालावर अतिशय कमी कर होता. या ठिकाणी कमी कर आकारण्यात येईल. भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर काय होते? तर त्या ठिकाणी भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर या ठिकाणी इंग्रज जबरदस्तीने कर आकारला जात असे. या ठिकाणी भारताच्या विविध भागामध्ये संपर्क वाढण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे रेल्वे आणि डाक व्यवस्था. इंग्रजांनी भारतातील प्राणी पक्षाचा अभ्यास का केला? कारण त्यांना भारतीय संस्कृती समजून घ्यायची होती. त्यांना भारतीय संस्कृती समजून घ्यायची होती. भारतात उद्योगाची वाढ होताना त्यांना कोणत्या अडचणी आल्या? भारतात उद्योगाची वाढ होताना त्यांना भांडवल, अनुभव व सरकारचा पाठिंबा नव्हता. जमशेदजी टाटाबद्दल हे वाक्य आहे. भारतीय समाज जीवनात सुधारणा होण्याचे एक प्रमुख कारण काय होते? भारतीय समाज जीवनात सुधारणा होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे पाश्चिमात्य विचाराचा प्रभाव. पाश्चिमात्य विचाराचा प्रभाव. भारताच्या पारंपरिक उद्योगधंद्याचे बंद पडण्याचे मुख्य कारण म्हणजे स्वस्त यांत्रिक मालाशी स्पर्धा होणे. पुढचा प्रश्न, एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था कोणी स्थापन केली? तर ही संस्था स्थापन केली विल्यम जोन्स, आणि त्याचं इसवी सन पण तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे, ते म्हणजे 1784. एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल कुठे स्थापन झाली?
तर ते कोलकाता येथे स्थापन झाली. विल्यम जोन्स हे सुद्धा इंग्रज अधिकारी होते, इंग्रज अधिकाऱ्याने स्थापन केलेली आहे. मॅक्स मुलर ह्या कोणत्या देशाचा विचारवंत होता? तो जर्मनी या देशाचा विचारवंत होता. मॅक्स मुलर यांनी कोणत्या गोष्टीचा सखोल अभ्यास केला? तर त्याने भारतीय धर्म, भाषा, इतिहास, परंपरा यांचा अभ्यास केला. 1829 साली सतीबंदी कायदा कोणी केला? तर 1829 साली लॉर्ड बेंटिकने सतीबंदीचा कायदा केला. 1856 साली विधवा पुनर्विवाहाला कायदा देणारा कायदा हा जो आहे तो लॉर्ड डलहौसी. ब्रिटिशांनी समाज सुधारणेच्या दृष्टीने काय केले? तर ब्रिटिशांनी समाज सुधारणेच्या दृष्टीने काही सुधारक कायदे केले. 1835 मध्ये भारतात इंग्रजी शिक्षणास कोणाच्या शिफारशीनुसार सुरू झाले? तर 1835 मध्ये हे लॉर्ड मेकॉलो यांच्या शिफारशीनुसार इंग्रजी शिक्षण सुरू झाले. तर 1857 साली मुंबई मद्रास येथे विद्यापीठे स्थापन झाली. आणि पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या वर्गाने कोणत्या चळवळीचे नेतृत्व केले? तर मध्यम प्रबोधनाच्या समाज सुधारणेची व प्रबोधन चळवळ या चळवळीचे त्यांनी नेतृत्व केले. अशा प्रकारे ब्रिटिश सत्तेचे परिणाम या प्रकरणावर आधारित 130 प्रश्न आपण घेतलेले आहेत, ते तुम्हाला नक्की उपयोगी पडतील. सर्व विद्यार्थ्यांनी आपले हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जे काही विद्यार्थी तयारी करत आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.